लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज लाडक्या बहिणींना 4,000 रुपये आणि 2100 रुपये एप्रिल हप्ता 10वा हप्ता हा 15 जिल्हे 10 बँकांमध्ये वाटप सुरू। पहा आदित्य तटकरे मॅडमनी काय म्हणाले आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला याच्यानंतर सांगत आहे। व्हिडिओ पहा। तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट पहा आत्ताच आपण पाहिलं की भरपूर लाडक्या बहिणींना आज पुन्हा वाटप हे सुरू झालेलं आहे। फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला आहे। आज लाडक्या बहिणींची सकाळपासूनच बँकेमध्ये गर्दी सुरू झालेली आहे पैसे काढण्यासाठी। एकंदरीत मोठी रांगाच्या रांगा आता लाडक्या बहिणींच्या बँकेसमोर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट्स सुद्धा केलेले आहेत की आम्हाला 1,500 रुपये आलेले आहेत। तर आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार? 4,000 रुपये मी तुम्हाला आता जे म्हटलं की ते भरपूर लाडक्या बहिणी येणार आहेत। त्या लाडक्या बहिणी कोणत्या? स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेली आहे। आज सोमवार, आजपासून पुढे 3 ते 4 दिवस हे वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती हे मेसेज येणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी। अजून एक खुश खबर म्हणजे लाडक्या बहिणींना साडी वाटप हे होत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सुद्धा येत आहेत। फेब्रुवारी मार्च महिन्याचे ज्यांना हप्ते मिळाले नाही त्यांना आज पुन्हा त्यांना 3,000 रुपये मिळतील। भरपूर लाडक्या बहिणींना 4,000 रुपये मिळतील आणि 2100 रुपये इतर लाडक्या बहिणींना। आता कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार? कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा होणार? आणि अजून एक लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। ते एक जे गिफ्ट आहे ते लाखो रुपयांमध्ये लाडक्या बहिणींसाठी ते गिफ्ट असणार आहे। तर डिटेलमध्ये व्हिडिओ पहा। ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आला नाही त्यांना एकदमच 9 हप्त्यांचे पैसे जमा होतील। आणि भरपूर अशा लाडक्या बहिणींना बघा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला मेसेजमध्ये आणि कमेंट्समध्ये सुद्धा सांगितलं आहे की थँक्यू, धन्यवाद दादा आणि सगळ्यांचे आभार, कारण तुम्ही कमेंट्स करता म्हणून आपले इतर लाडक्या बहिणींना सुद्धा माहिती मिळत असते। तर असेच कमेंट करा आणि प्रत्येकाने सांगा की कोणाला किती हप्ते आलेले आहेत, कोणत्या जिल्हा तुमचा आणि बँक कोणते आहेत। जर तुम्ही नाही बोलले तर तुमचं जे काही मत आहे ते सरकारला समजणार नाही आणि आपल्याला नक्की समजणार नाही की तुमच्यापर्यंत पैसे पोहोचतात का। कारण लाडक्या बहिणींची हे जे पैसे आहेत ते अजून पुन्हा बघा मार्च आणि एप्रिलची रक्कम हे 2 दिवसात मिळणार आहे। पुन्हा एकदा जे काही बँकेत आहेत ते पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। सोबतच आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत की कोणते ते जिल्हे आहेत जिथून हे वाटप होणार आहे आणि कोणत्या अशा लाडक्या बहिणी ज्यांना 4,000 रुपये हे मिळत आहेत। बघा भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आता फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता आला आहे, परंतु जे एप्रिलचा 21चा हप्ता आहे त्यासाठी अर्ज पडताळणी सुरू आहे आणि नवीन 5 नियम ह्याच्यामध्ये लावले गेलेले आहेत। तर ते नवीन नियम कोणते आहेत आपण आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता 4,000 मिळणार, 2100 कोणाला मिळणार, 1,500 मिळणार का, कोणाचा हप्ता बंद होणार, ह्या सगळ्यांची माहिती एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे एप्रिलचा 2100, मोफत साडी किंवा फेब्रुवारी मार्च हप्ते पैसे येत राहावे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा। बाकीच्यांनी नाही पाहिला तरी चालेल, कारण बघा भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आपण व्यवस्थित माहिती सांगतो आणि ते त्या माहितीचं पालन करतात आणि त्यांना सगळे हप्ते वेळेवर येतात। जे व्हिडिओ पाहत नाही त्यांना वेळेवर हप्ते येत नाहीत, कारण त्यांचे ते जे काही काम करायचे ते अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला पैसे येतात का। बघा आता मी तुम्हाला सांगतोय 4,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये अंगणवाडी सेविकांनी भरपूर लाडक्या बहिणींसाठी काम केलेलं आहे। त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रत्येक अंगणवाडी सेविकासाठी आपण जर बघितलं तर प्रत्येक अंगणवाडी सेविकानं एका अर्जासाठी त्यांना 50 रुपये हे वर्ग करण्यात येणार असल्याचं आपल्याला माहिती आहे। ते जर बघितलं जर आपण त्याच्यामध्ये कोण कोण आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मदतनीस, सेविका हे सगळे जण आहे आणि त्यांनी जवळपास ह्याच्या माध्यमातून 8,88,000 हे जे काय फॉर्म आहेत ते भरलेले आहेत। तर त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून आता लाडक्या बहिणींना ह्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आजपासून त्याची सुरुवात होणार आहे। पुढे ते 3 ते 4 दिवस होणार आहे। 4,000 रुपयांचं वाटप हे त्या लाडक्या बहिणींना आहे ज्या आपल्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस ज्या ह्या लाडक्या बहिणी आहेत ह्यांच्यामुळेच हे काम शक्य झालं आहे। बघा ह्या जर नसत्या तर आपल्या इतक्या लाडक्या बहिणींचे फॉर्म हे जमा झाले नसते। त्यामुळे हे त्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत। आता 3,000 रुपये कोणाला मिळणार आणि 2100 कोणाला हे मी तुम्हाला सांगतोय। 2100 जर हप्ता तुम्हाला पाहिजे असेल एप्रिलचा, जर तो मंजूर झाला आणि 2100 रुपये आपल्याला जे जाहीर झाले तर बघा हे कोणाला मिळू शकतं ते सांगतोय तुम्हाला। आणि साडी कोणाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतोय। बघा लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार। आता जर तुम्ही बघितलं तर मार्चचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नाही आणि फेब्रुवारीचा सुद्धा आला नाही, तर त्यांना आज तो मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता पुन्हा वाटप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि तुम्हाला दुपारी 12च्या नंतर ते जे पैसे आहेत ते वाटप पाहायला मिळणार आहे। ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आले नाही ते 2 टप्प्यात जमा होणार आहे। पहिला टप्पा आज तुम्हाला 12 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार आहे
त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं. ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला नाही त्यांना 100% मिळणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना येणार आहेत. परंतु अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा, एप्रिलचा हप्ता काही सरसकट वाटप होणार नाही, कारण आपण जर बघितलं तर त्याची रक्कम जी आहे ती जवळपास 2100 आहे, म्हणजे 600 रुपये एक्स्ट्रा आहेत. आता 600 रुपये एक्स्ट्रा म्हणजे ऑलरेडी सरकारचा त्याच्यावरती बोजा आहे आणि 600 रुपये एक्स्ट्रा त्याच्या म्हणल्यावरती सरकारवरती लोड आहे, कारण 36,000 कोटीचं जे बजेट आहे ते आता अधिवेशनामध्ये ते मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर आता 2100 मंजूर झाले तर त्याच्यावरती अजून भर पडणार. त्यामुळं सरकार काय करत आहे तर त्याच्यामध्ये अर्ज पडताळणी करणार. त्यामुळे अर्ज पडताळणीसाठी सगळ्यात महत्त्वाचे ते 5 नियमाचं इथं काटकसरीने तिथं पालन करणार. ते पहिला नियम म्हणजे कोणता? उत्पन्न. लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्हाला पाहिजे असतील तर पैसे, तर तुम्हाला मी सांगतो की अर्ज पडताळणी जी आहे ही कुठून सुरू होणार आहे, कुठल्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे, किंवा आज पैसे जे आहेत ते कुठे येणार आहेत ते बघा. पैसे जे आज येणार आहेत ते बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली जे सरसकट जिल्हे राहिलेले आहेत त्यांना मार्च आणि फेब्रुवारीचा आज हप्ता सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये येणार आहे. आणि जी आपण म्हणतो की अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे ती सुद्धा सरसकट जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. एकही जिल्हा याच्यामध्ये वाचणार नाही, कारण त्यांना सगळ्या लाडक्या बहिणींची पडताळणी करायची आहे जर त्यांना 2100 द्यायचे असतील तर. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे कागदपत्र ते मागण्यात येणार आहेत. पहिलं म्हणजे तुमचं उत्पन्न. जर ज्या लाडक्या बहिणींचा आता उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर पहिलं काम ते करायचं आहे, आजच सोमवारी जाऊन पटकन ते आजच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे, जी तुमचं उत्पन्न असेल ते. आणि तुम्हाला माहिती आहे 2.5 लाखांच्या आतच उत्पन्न असलं तरच तुम्हाला ते हप्ते चालू राहणार. तर पहिला उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं, 10-10 वर्ष झालं आधार कार्ड अपडेट केलेलं नाही, 5-5 वर्ष झालं अपडेट केलेलं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, आज उद्यामध्ये आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आता अपडेट काय करायचं आहे सांगतो. तुमचं पासबुक घ्यायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतात. त्या पासबुकवरचं नाव, आधार कार्डवरचं नाव सेम आहे का बघायचं, जन्मतारीख सेम आहे का, हे सगळे डिटेल माहिती व्यवस्थित बघायची. आणि खरी माहिती कशावर आहे ती लक्षात घ्यायची आहे. जी खरी माहिती आहे ती अपडेट करून घ्यायची आधार कार्डवरती, आणि ते आधार कार्ड तुम्हाला बँकेत जमा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम असेल की तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. कारण सरकार ते चेक करत आहे, इन्कम टॅक्सकडून तुमचा डेटा घेत आहे की तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात का, RTOकडून डेटा घेत आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. आणि सोबतच बँकेत सुद्धा चेक करत आहे की तुमच्या ट्रान्झॅक्शन 2.5 लाखांपेक्षा जास्त जातात आहेत का, किती होत आहेत वर्षाला. सोबतच तुमचं जे काय आहे रेशन कार्डची KYC केलेली आहे का, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटत आहे. बघा, रेशन कार्डची KYC केल्याशिवाय तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे तर मिळणारच नाहीत. त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे, रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे, सोबतच गॅस कनेक्शनची KYC करून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्याव्या लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला एप्रिलचा 2100 रुपये हप्ता जर झाला तर तो मिळणार नाही. अन्यथा 1,500 रुपये जर झाले तरी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. कारण जर अर्ज पडताळणी झाली आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर या डॉक्युमेंट्स पाहिलं तर तुम्हाला जर नसतील तर तुम्हाला 100% त्यातून वगळण्यात येणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला इथं मिळणार नाहीत. त्यामुळं ते गोष्टी करायच्या. तर कोणत्या ह्याच्यामध्ये पैसे येतात बघा, पैसे जर बघितलं तर आपण पोस्टाच्या खात्यात येणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, SBI सगळ्या बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत. कुठलीही बँक असे नाही की त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत असं. त्यामुळे पटकन आधी एक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे की आपले सगळे डॉक्युमेंट्स अपडेट आहेत का, जसं की रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ह्या सगळ्या तुमच्याकडे आहेत का. नसेल तर काढून घ्या. कदाचित जर अर्ज पडताळणी झाली तर तुमच्यावरती जर हे डॉक्युमेंट्स मागितले तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असावेत. जर शक्यतो 4 चाकी असेल तर तुम्हाला डायरेक्ट यादीतून बाहेर काढलं जाणार आहे, कुठलाही डॉक्युमेंट मागणार नाहीत. जर तुमच्या दारात 4 चाकी त्यांना दिसली किंवा तुमच्या नावावर RTOमध्ये ते दिसलं तर तुम्हाला कुठलाही तिथं भेटणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.